जे कालपासून मीडियामध्ये बातम्या येत आहेत की मसाजोगची ग्रामपंचायत बिनविरोध आहे, असं काही होणार नाही. मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्या म्हणण्यावर किंवा ज्यांचा गावाशी काही संपर्क नाही अशा लोकांना येऊन गावात बिनविरोध निवडणूक होणार आहे म्हणण्यानं निवडणूक बिनविरोध होणार नाही. मी स्पष्ट सांगतो, बोलवली त्या गावकऱ्यांना मी त्यावेळेस विनंती करणार आहे. मी गेल्या वेळेस संतोष देशमुखच्या विरोधात उमेदवार होतो, मी फक्त 9 मतांनी गेल्या वेळेस पडलेलो आहे. मग यावेळेस सरपंच पदासाठी गावकऱ्यांना माझी सुद्धा इच्छा आहे, मला बिनविरोध निवडून द्यावं. बीड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुका आता लागलेल्या आहेत. त्यातच आता मसाजोगची पोट निवडणूक देखील लागलेली आहे. 13 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 29 तारखेला निकाल लागणार आहे. आता या निवडणुकीमध्ये म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार की उमेदवार दिले जाणार, याच अनुषंगाने आपण आज मसाजोग मध्ये दाखल झालेला आहोत. आपल्यासोबत संभाव्य उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये, जे अर्ज दाखल करणार आहेत ते उमेदवार आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने आता ही निवडणूक होईल, काय सांगाल? कैलासवासी संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी जी हत्या झाली होती, त्यांच्या निधनानंतर मसाजोग ग्रामपंचायतची 18 महिन्यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काल 7 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस म्हणजे प्रोग्राम चालू झालेला आहे. 13 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सदरील पोटनिवडणुकीमध्ये मी स्वतः स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मी माझा उमेदवारी अर्ज उद्या दिनांक 9 रोजी पेज येथे जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यामुळं जे कालपासून मीडियामध्ये बातम्या येत आहेत की मसाजोगची ग्रामपंचायत बिनविरोध आहे, असं काही होणार नाही. मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि मी निवडणूक यावेळेस लढविणार आहे. नक्कीच काल धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की ही निवडणूक आता म्हणजे बिनविरोध होईल. काही लोकांनी चर्चा देखील केलेली आहे. काय सांगाल? निवडणूक बिनविरोध करायची किंवा नाही करायची, निवडणूक बिनविरोध करीत असताना गावातील सर्व समावेशक घटकांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा व्हायला पाहिजे. गावातील 10-20 लोक जमा व्हायचं आणि बिनविरोध निवडणूक व्हायची, करायची नाही करायची, बाईट द्यायच्या, हे जो निवडणूक बिनविरोध होत नसती. निवडणूक बिनविरोध होत असताना जो लहानातला लहान घटक त्या गावामध्ये ज्याला मतदानाचा अधिकार आहे, त्या घटकांना समोर बसवून त्यांच्या काय भावना आहेत या गोष्टीचा विचार करून निवडणूक बिनविरोध होत असते. कुणाच्या म्हणण्यावर किंवा ज्यांचा गावाशी काही संपर्क नाही अशा लोकांना येऊन गावात बिनविरोध निवडणूक होणार आहे म्हणण्यानं निवडणूक बिनविरोध होणार नाही. मी स्पष्ट सांगतो, निवडणूक बिनविरोध होणार नाही. मी कालच माझा उमेदवारी अर्ज खरेदी केलेला आहे. मी उद्या सकाळी जाऊन केज तहसील कार्यालयामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मी माघार घेणार नाही. मी उमेदवार या निवडणुकीचा 100% आहे. एकंदरीत ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही हे चित्र जरी स्पष्ट असलं तरी काही जर याबाबत काही चर्चा झाली किंवा काही मीटिंग झाली तर त्याबाबत काही होईल का? नाही, जरी गावकऱ्यांना जरी मीटिंग बोलवली, त्या गावकऱ्यांना मी त्यावेळेस विनंती करणार आहे. मी गेल्या वेळेस संतोष देशमुखच्या विरोधात उमेदवार होतो, मी फक्त 9 मतांनी गेल्या वेळेस पडलेलो आहे. मग यावेळेस सरपंच पदासाठी गावकऱ्यांना माझी सुद्धा इच्छा आहे, मला बिनविरोध निवडून द्यावं. 18 महिन्याचा कालावधी कालच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये गावकऱ्यांना पूर्ण म्हणजे लहान लेकरापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांनी संतोष देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागं काल बी होते, आज बी आहेत आणि उद्या बी आहेत. परंतु आम्ही फक्त न्यायालयीन प्रक्रियेत त्यांच्या पाठीमागं आहोत. राजकीय भूमिकेमध्ये आमची भूमिका वेगळी असेल, त्यांची भूमिका वेगळी असेल. माझी आपल्या मार्फत सर्वांना विनंती आहे की त्यांनी या प्रक्रियेपासून लांब राहावं. जोपर्यंत संतोष देशमुखच्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी राजकारणामध्ये येऊ नये. परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, कोणाला उभं राहायचं मी त्यांना सांगू शकत नाही. पण माझी विनंती त्यांना की त्यांनी गावात कुणाला इलेक्शन लढवायचं नाही लढवायचं हा त्याचा अधिकार आहे, पण कमीत कमी त्यांनी तरी या इलेक्शन प्रक्रियेपासून दूर राहावं. नक्कीच आपण पाहू शकतो आता 18 महिन्याचा कालावधी आहे आणि त्यामध्ये मला देखील त्यांनी बिनविरोध निवडून द्यावा अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं आता या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घडतंय काय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितीश उपाध्ये, मसाजोग, बीड.